रश्मी काऊन बसली उभा येऊन एकटी? नाही आई तशीच बसली. पाहुणे जेवून गेले का सकाळून? येत नाहीत का जेवायले? नाही जेवण नाही केलं, नाश्ताच केलता. मेथीचे पराठे केलते ना, तर पराठे खाल्ले. काऊन मेथीचे पराठे तर पाहुण्याला आवडत नाहीत ना, मग कायले केले तुझे आणि त्यानं खाल्ले का? मग आई मला लक्षच नाही, तेल मेथीचे पराठे आवडत नाहीत म्हणून त्यानं मग तर अर्धाच खाल्ला वाटते. उष्टा म्हणूनच टाकला व. आई मला लक्षच नाही बिचाऱ्यावर तेल मेथीचे पराठे आवडत नाहीत म्हणून. मी मेथीचे पराठे केले आणि तेलही तेच देऊन दिले. त्यानं काही म्हटलं नाही, पण अर्धाच खाल्ला. मला असं वाटलं की भूक नशीन बा, मेथीचा पराठा जाळा आहे म्हणून खाल्ला असेल अर्धा. बाई रश्मी, नवऱ्याला काय आवडते काय नाही याचं ध्यान ठेवायला पाहिजे ना बाई. आता तुला माहित नाही का, पाहुण्याला मेथीची भाजी मेथीचा पराठा नाही आवडत, मग काले करतो काले देतो. त्याच्या मनानं जर त्यानं खाल्लं मागतलं तर ते नॅरी गोट, तू धरतो आणि त्याच्या पुढे ठेवून देतो. तिला खा वाटलं तर खातात, नाही तर चालले जातात. उपाशीच गेला की नाही मग माणूस. मग असं उली उली गोटीचं ध्यान नाही ठेवायला पाहिजे बाई मग. अरे आई मला लक्षच नाही बिचाऱ्या, म्हणूनच त्यानं खाल्लं नाही पोटभर. मला काय वाटलं, मला भूक नाही म्हणे जास्त, मला लक्षच नाही. पहिल्याच तर फुगेला आहे बिचार. म्हणजे पहिल्याच तर जरासं ते त्या दिवशी मी फालतूच जास्तच दांगडो केला, तर त्यानं राग गेलाय त्याइले. आज मी मेथीचे पराठेही केले, मला लक्षच नाही आई. मग असं करावं का? तसं बी तुला सांग का बाई रश्मी, हे पाय मले माई मोहिनी आणि तू सारख्याच आहेत. म्या काही म्हणलं तुला राग आलाय तर मायचं बोलणं म्हणून समजून घ्यायचो, राग नको बरोबर आहे मायावर. मोहिनीला जसं सांगतो तसंच तुला सांगतो बाई. मला तुम्ही दोघी जणी सारख्याच. तुला सांगतो बाई, हे पाय नवऱ्याची मर्जी हमेशा राखाव. नवऱ्याच्या मर्जीतच राहा हमेशा. उलसक भांडायला लागतेच, तुम्ही होतेच असं नाही म्हणत मी की निरा हमेशा. जेवणाच्या ताटात बी कोळूही पाहिजे, गोळही पाहिजे, आंबटही पाहिजे, खारटही पाहिजे. तसं या संसारात बी असते बाई. काही भांडणी असते, काही गुळाबी असते. कसं आता तुला तर कळते. पण हमेशाच बाई असं नवऱ्यावर हमरी तुमरीवर येऊ नये. आता तुम्ही माई येन जाण काजी घालत ना. आमच्या काळात बाई नवऱ्याचं नाव घेणं पाप मानत जायत. मग नाव घेत बाई नवऱ्याचं, फक्त उखाण्यात घेतलं तर घेतलं, नाही तर मग लेकराच्या नावात देत आओ जाओ घालत. आता तुम्ही बाई सरकशीद नवऱ्याचंच नाव घेता माय. आरेन कारेन जसं काही कामावरचा गडी होतो. तुम्हाला पट्टे मला नाही पटत बाई. नाही आई, ते आता मी बी त्याला म्हणत जाईन नाही, आज म्हणत जाईन नाही, म्हणतच जात जाय. मी सांगतो ना तुले, किती बाई पुढे गेलं जग तर इतकं पुढे नाही जावं बाई. निरा नवऱ्याच्या पुढे नाही जावं बाई बायानं. घराचं दोर साजरे राहत नाही. मग घरात कसं माणसाचाच दरारा साजरा राहते. माणसाचा दरारा असला की घर कसं टेपात राहते बाई. आता तुम्ही समजायचं एक हात हा समजा आहे म्हणून पुढे लेकरं बाकरं मग माणसाची वचक राहते बाई. लेकराईवर बाईनच माणसाची इज्जत नाही केली, त्याला मान नाही त्याला तर लेकरं देतात काय? मग घरात कसं बाईनं चुली जड राहा, माणसानं बैठकीत राहा, घर कसं सोबून दिसते. आता बाई तुम्हाला मा बोलणं अडाणी वाटी, तुम्हाला वाटीन की बुढी काही बी सांगते जुन्या काळातल्या गोटी. आम्ही का 16व्या शतकात राहतो का 31व्या शतकातल्या? हा जरी तुम्ही 31व्या शतकातल्या, जरी तुम्ही शिकल्या लय माणसाच्या बरोबरीनं कामं करू लागल्या, तरी बी कुठे माणसाची बरोबरी करू नये बाई, असं मला वाटते. बरं माय आवडाने मतानं सांगतो. तुला आंधीच म्हणलं मी, राग म्हणू नको. पण जसा आम्ही संसार केला तसं तुला सांगतो बाई. संसार काही तोंडाची गोट नाही. हे उखय आहे, या उखयात एकदा मोडकं घातलं की वरून किती रट्टे बसले तरी कुछ नाही करा लागत. झालं असेल तो मना विरुद्ध काही म्हटलं असेल त्या बन तुले बी काही, मग आपण बी जरासं माघार घ्यावं बाई. शब्दाला शब्द वाढवाच लागते का? मग असं बरोबर आहे का? मग तूच सांग आता. तुम्ही दोघं चांगलं असले की कशी तू बी घरात कशी दिवसभर हसतं बोलतं राहतं. आता आती बसतं तो माणूस केदा येते केदाय जेवते, काही पता नसते. काही बोलत ना काही नाही. मला का कळत नाही का? माय हो मी मला समजा कळते. तुला वाटेन की तुम्हाला कसं माहित, मला समजा माहित राहते लेकायच्या जीवनात काय चालू आहे. मा हो बाई मी तुई. मग साजरं राव बाई. एखादा शब्द म्हणलाय माणसानं तर हाशावर द्या. आपल्या अंगाला का भोकं पडतात काय? लय तू काय तुला सळईची चटकी देते का काय? साजरा आहे ना बाई. पाहून राहिली ना मी आता. दोघाही भावायचं साजरे आहेत. तो मोठा जवळ बी साजरा आहे, लायना बी साजरा आहे ना साजरा. हाय की नाही साजरा? सांग मला म्हणे. करतात की तुमची काळजी करतात ना? माय मलेच विचारशील ना, आमच्या काळातलं मलेच नाही तर सासूले विचार होतो का असं? माय नवरा बोले नाही दिवसभर रात्रभर असं होती. घरातल्या सासू सासऱ्याच्या पुढे बोलायची उजागरी नव्हती. बोला ना लागे मग. माय बाई नवऱ्या संग बोललो तर सासू डसरस बोले. तुम्हाला काय सांगतो, आजकाल तुम्हाला सबन काही हे नाही ना माय. उठलं सुटलं की इकडे जाता तिकडे जाता, असं काही बंधन आहेत का तुम्हाला? ते सासू बी म्हणते का बाई काही? काही तर माणूस काही खराब नाही. काही यसनी नाही, काही हे नाही. सबन साजरा आहे ना मग उली गोष्टीसाठी काय असं वाढवा. आपणच
पहिले माफी मागा, आपणच गोष्टी मिटून टाकावं, त्या माती टाकावं त्या गोष्टीवर. हा हो ना आई, मी म्हटलं त्याला सॉरी म्हटलं, तेव्हा पुरतं म्हटलं ते ना हो जाऊ दे, पण त्याच्या मनातला राग नाही गेला. माझ्या लक्षात येते ना, तुटक तुटक बोलते माझ्यासोबत, म्हणजे बोलतात. आणि आजही पहा, आता मी त्याला मेथीचे पराठे दिले तर म्हटलंही नाही की, भांडलंही नाही की, म्हटलंही नाही की मला आवडत नाहीत म्हणून. अर्धा खाल्ला आणि उठून चालला गेला. मला असं वाटलं की त्याला भूकच नाही का. मग आता तो चुकला नाही का? तुला माहित आहे त्या माणसाला मेथीची भाजी आवडत नाही, मेथीचा पराठा आवडत नाही, मग तुला काही गरज आहे का त्याला मेथीचे पराठे खाऊ घालायची? दुसरं खाऊ घालावं बाई, घरात केलंय दुसऱ्यासाठी काही, तरी आपल्या माणसाला जे पाहिजे त्याची आवड निवड बाईनच जपा. हा, तुला काम नाही का तो माणसाला काय पाहिजे हे तुला समजायला नाही पाहिजे का? हो ना, माझं लक्षातच नाही आलं, मी विसरूनच गेली. मग असंच एखाद्या बाबतीत त्या माणसानं काही विसरलं तर मग आपण राग भरू नये बाई. हा, आपण तरी घरातच राहतो, माणसाला बाई बाहेरची कामं करा लागतात, साऱ्या सोयरे धायरे समाजात हिंडा लागते, त्याच्या डोक्याला किती काव असते. हा, फॅक्टरीत किती सारे लोक आहेत, किती मजूर आहेत, एवढे चालवा. हा, एवढं मोठं ते कायच्या मिटिंगा असतात माहितीच्या, काय किती किती याप आहे त्याच्या मांग. हा, दोघही भावायच्या मांग आहे ना याप. हा, मग तुमचं काम नाही का? हा, मी तिला तेच म्हणतो मोहिनीले की बाई जास्त माणसाच्या डोक्याला राव देत नको जाजो, काही काही आपण चालून घ्या. हा, तसंच तुला बी सांगतो बाई, काही काही गोष्टी चालून घ्या. हा, म्हटलं माणसानं काही तो हो म्हणा, हाशावर नाही झालं. हा, हो बा लोयच खराब आहे, आपल्याला निरा दारू पिऊन येऊन मारतेस का, आपल्याला काही खायला घरात आणत नाही का, किराणा आणत नाही का, असं काही असलं तर व्हेरी गुड बाई. हा, का हाय बाई, सबन साजरा आहे ना माय, मग सुखाच्या संसारात असं असं हे फालतूच्या गोष्टीसाठी खटके उडवणं बरोबरची गोष्ट आहे काय? हा, नाही ना आई, मी त्याला सॉरी म्हटलं ना तरी तो रागच भरेल आहे. आता म्हणतो रश्मी तुम्हाला की मी त्याला या जा म्हणत आहे. हा, तुला तर पाहुणा त्या दिवशी काय म्हणे, हा मला मला कोणाच्या पुढे अपमान करतो, कोणाच्या पुढे अपमान करतो, म्हटलं ना स्वयंपाक म्हटलं ना तुले, आम्ही होतीच होती, मला ऐकू येत जाय म्हटलं ना. मग त्याला वाटते ना की ना आपल्याला या जागाला काही ना, आपण कोणाच्या समोर आपण काही म्हटलं तर ना पटकन ती गोष्ट ऐका. हा, मांग तू करत जा ना, तुम्ही दोघं किती काही तुम्ही करा का तिकडे लढाया करा, पण बाई भांडण चार खोलीच्या बाहेर आलंच नाही पाहिजे, घरातल्यालाही माहित नाही झालं पाहिजे, असं भांडण असलं पाहिजे नवरा बायकोचं. हा, तुमचं तर अर्ध्या गावाला माहित होती का ढंगाची गोष्ट आहे काही. हा, फालतूचे लोक कुचकुच करतात, काहीच नसते. हाय का काही, सांग मग हाय का काही. हा, उगाचच कल्ला हल्ला करा. हो, नाही ते फालतूचं मीच वाढवलं, काहीच नव्हतं त्या दिवशी. त्यांना मला फिरायला म्हणजे त्याईनं मला फिरायला नेलं, सगळंच झालं, पण मीच फालतूच जास्तच बोलली. आई मी आता काय करू मग, आजही पहा मी आता आजही मेथीचे पराठेच केले. आता तो अजून गाल फुगून बसला असेल, म्हणेन मला मेथीचेच पराठे दिले मुद्दामून दिले असं म्हणेन, म्हणजे म्हणतील. आता मी काय करू मग? जाय, तेले जे आवडते ते स्वयंपाक कर आणि फोन कर म्हणा, अहो सकाळी घाई घाई तुम्हाला मेथीचेच पराठे दिले, मला झालंच नाही म्हणा करणं काही, असं नको म्हणून, मला याद नाही. तुम्ही जेवले नाही मला माहित आहे म्हणा, तुम्हाला आवडत नाही हे बी मला माहित आहे. आता मी मस्त स्वयंपाक केला, तेले जे आवडते ते कर आणि लागे बलावजी आले, आणि तू बी जेव. मग काय आवडते माहित आहे ना? माहित आहे ना बाई, मला लक्षातच नाही, मेथी तिला आवडत नाही, मी काय चुकूनच दिली, म्हणजे मला लक्षच नाही. बस आता म्हणू नको मला लक्ष नाही असं म्हण, मला माहित होतं, पण हिवाळ्याची मेथी खाणं साजरं राहते, तुम्ही तशी खातच ना, म्हणून मी जबरदस्तीनं तुमच्या पुढे मेथीचा पराठा आणून ठेवला म्हणा, अर्धा का होईना पण तुमच्या पोटात तर गेला असं म्हण उलट. हा बाई रश्मी, हे माणसं मानाचे आणि प्रेमाचे भुकेले असतात, येले काही डोक्षे नसतात. प्रेमानं बोल तू, हा बाय, तू प्रेमानं खाऊ घालशील तर मेथीचा एक नाही दोन पराठे खातेच वगैरे बा, मी सांगतो ना. तू जर म्हणशील ना तर मग तेडाला जाते, अशी हे माणसं असतात. येले सारख्या हाताने घास नाही घेतात, फिरून आणून चाला लागते ते येले. असं म्हण म्हणा, हिवाळा आहे तुम्ही तशी मेथी खात ना, म्हणून मी जबरदस्तीनं दिला म्हणा, पण या म्हणा आता घरी मी तुमच्या आवडीचा स्वयंपाक केला, जाय कर काय काय लागते ते कर आणि लागे फोन कर जाय. हो करते मी. त्याला ना मसाल्याच्या पुऱ्या खूप आवडतात, पटकन बनवते मग मी मसाल्याच्या पुऱ्या आणि रस्त्याची आलूची भाजी. जाय कर. अहो माणसाच्या आवडीचा पदार्थ करून खाऊ घाला, त्याचा अर्धा राग तसंच निघून जाते. हो आई तू किती चांगली आहे ग. आई चांगलीच असते. जाय मग, आई जे सांगते ते ऐक, मग कर मग त्या माणसाच्या मनाचा आवडीचा पदार्थ काही, जाय फोन करून जेवा मग. हो चल माय, मोहिनी का निजली का, गोळ्या घेतल्या काही नाही विचारतो येले, काय माय पोरी आहेत. आई थँक्यू. काय माय मळस मी. हा बरं बरं माय बाई. हा, आजी गाजी घालत जाय नवऱ्याले चार चौकात तरी, मग तुमच्यात काही बोलत जा तिकडे. चल बाय मंदा. हो बाय. अरे मी काय म्हटलं? हा, काय झालं, काही आणलं लागते का? नाही आणा नाही लागत काही. ते मी काय म्हटलं, आज राणीच्या स्कूलमध्ये पॅरेंट मीटिंग आहे ना, तुम्ही जाणार का मग? आज नाही, आज माझं नाही होत, आज मला अर्जंट मीटिंग आहे. तू जा मग.
काय पेपर वगैरे दाखवणार आहेत का? हो ना, पेपर दाखवणार आहेत ना आज. रिझल्ट दाखवतील आणि असं असते महिन्यावारी मंथली मीटिंग. टेस्ट असल्याच्यानं म्हटलं जा, मग समजते याचे पेपर वगैरे पाहिले की कसं काय चालू आहे ते. तुमचं होणार नाही का आज जाणं? नाही आज नाही, आज मला अर्जंट मीटिंग आहे, आज मी वेळच नाही काढू शकत. तू जा ना, जा. मग मला पैसे दे ना, कारण मी सरळ टॅक्सीनेच जाणार. खूप दगदग होते बाबा. हा ठीक आहे, टॅक्सीने जा मग. चालते मग. हे बघ टॅक्सीने चालली तर मग काही सामान लागत असेल तर ते घेऊन ये, कामात काम. म्हणजे कसं पैसे तेवढेच आपले होतात भाड्या. एका भाड्यात 2 कामं. हो चालते बघ. मग असं कर, मला शिल्लक पैसे दे. तसंही मला घरी सामान आणायचंच होतं काय, तर मग मी येता येता ते घेऊन येईल. घरी काय ग, त्या दिवशी काय तर किराणा आणला, काय संपला? अरे बाबा, का फक्त किराणाच असते का हो घरी? दुसरे नसतात काय? तर मला किचन मध्ये नॅपकिन पाहिजेत, पायपोस खराब झाले, पायपोस बदलायचे आहेत, बेडशीट खराब झालं, एखादं बेडशीट पाहते म्हटलं, मग एखाद्या हँडलूम मध्ये जाते आणि तिथे सगळं सामान पाहते. जरा असलं रिझनेबल तर घेईल. आजोबा जास्त खर्च नको करू. 1,500 आहेत माझ्यावर, 1,500 देतो मी. काय तेवढं जमलं तर कर, नाही तर राहिलं. आणि ते बेडशीट चांगलंच आहे, तेल काही बदलू नको, चांगलं आहे ते. काय झालं त्याला? किती उतरलं ते? कसं झालं ते? चांगलंच आहे म्हणता. काय झालं ते? का फाटलं का कुठे? कुसा डुच्चा लागला त्याला काय होत असते? काय काय रोज आपल्या घरी कोणती पाहुणे घेऊन राहिले? काय नाही होत ते टाकायचं नाही, ते फेकायचं नाही, तेच राहू दे, ते चांगलं आहे. बेडशीट कॅन्सल. पायपोस कोणतं खराब झालं? हे इथलं दारातलं कसं झालं हे? हे खराब झालं म्हणतो तू? काय झालं याला? चांगलंच नाही. पायपोस कॅन्सल, चांगलंच पायपोस आहे. विनाकारण चांगल्या वस्तू फेकून देतात. अजून काय राहिलं? काहीच नाही राहिलं अजून. सगळं चांगलं आहे आपल्या घरातलं. मस्त आहे नवं नवं. कमाल आहे तुमची चिकटपणाची. ती बेडशीट एवढं जीर्ण झालं सगळं, म्हणते चांगलंच आहे. ते पायपूस शरम लागते दारात टाकायची, तरी म्हणते चांगलंच आहे. काय झालं त्याला? नक्की नाही चांगलंच आहे. जुने टावेला फाडतो ना मी आता. काय निरा कंजूशी करत राहता हो? दे ना आता 1,000 रुपये, 1,500 द्या. म्हटलं तर तुम्ही 1,500 आहेत, द्या 1,500. आता संक्रांत येऊन राहिली, हळदी कुंकू केलं तर बायाला बोलवलं तर थोडंसं व्यवस्थित लागत नाही का? किती बेडशीट जुनं झालं, ते सगळं उतरलं, रंग गेला त्याचा सगळा. अरे बा, पैशाचं जरा कच आहे, समजून घेत जाय. काय ते असल्या बाया दरवर्षी त्या एकच येतात. दरवर्षी ते नवं नवं काय दाखवावं लागते? तेच आहे म्हणा मस्त. काय ती हॉलमध्ये बसतात बाया, बेडरूम मध्ये काय जातात? सोप्यात दिसले तुम्हाला बाया, सगळं घर फिरतात. मग काना कोपरा पाहतात बरोबर, काय काय नाही ते. तुम्हाला काय माहित आहे? नाही, आम्हाला काही माहित नाही. आम्ही कोणाच्या घरी गेलो तर मुकाट्यानं हॉलमध्ये बसतो सोफ्यावर, तेवढ्या सोफ्याच्या पुढची तेवढी जागा नजर फिरत अशी. तर त्याच्या घरात काय आहे काय नाही हे एवढं रिकामी धंदे आम्हाला नाही सुचत. 1,500 आहेत माझ्याजवळ. तेवढ्या 1,500 काय होते काय नाही ते पाहायचे. काय आहे तो हळदी कुंकू, नाही तर हळदी कुंकाचं आता हे मग वाना आणायला चला, ते नाही जमणार. या 1,500च भागवतो आता. काय तुला वाना आणायचे आहेत का, बेडशीट आणायचे आहेत का, पायपोस आणायचे आहेत का, घरात काही सामान आणायचं आहे, या 1,500 बघू काय महत्वाचं आहे ते घेऊन ये. आता याच्यावर मी तुला पैसे देणार नाही हळदी कुंकाच्या नावाखाली. ठीक आहे, दे 1,500 दे. मग आता वानही त्यातच आणा म्हणतात, मग 2,000 तर द्या कमीत कमी. हा, आता वानं काय देणार आहे मी? काय कमीत कमी 2 द्या ना. मग मागतच नाही ना मी. 2,000 द्या मग वानही आणतो ना त्याच्यातच. मग तुम्हाला मागतच नाही ना मी पैसे. नाही, माझ्याजवळ 1,500 आहेत. ते त्यातली मला तू 500 दे, म्हणजे 1,000च घे. माझं 500 रुपये लागणार आहेत का त्याच्यात? आता खूप झाली. म्हणजे तुमच्याजवळ टोटल 1,500 आहेत काय? तकली पैसे दे. 2,000 द्या मुकाटांवाले. काही तुम्हाला काय, तू हमेशा पाहिलं तर चिकटपणाच असते तुमचा. 2,000 द्या मला. मी पाहते मग त्यात काय करायचं काय नाही ते. काही नाही, नेहमी पाहिलं तर चिंगट धंदे. तिकडे गावात एवढा मोठा कार्यक्रम केला तेव्हा नाही म्हटलं माझं पैसे नाहीत. मग म्हटलं की म्हणताय तू बोलत राहतं. हा, बस झालं देतो. ती संध्याकाळी देतो मग पैसे. तू आता पहिले मिटिंगला जाय आणि मिटिंग करून ये. आता म्हणता भाड्यात भाडं कर, कामात काम. आता म्हणतात मिटिंगला जाऊन ये, संध्याकाळी पैसे डबल मला भाड्याला पैसे देता का? मग मी टॅक्सीनच जाणार आहे. पाहू ते संध्याकाळी ते बाकीचं सामानाचं पाहू. तू पहिले मिटिंग करून ये पोलीसच्या शाळेतली. ते बाकीचं पाहता येते. हो, जाय तू टॅक्सीनच जाय. ते सामान नको आणू काही, सध्या पैसे नाहीत माझं. रोज चिंगट आहेत ना, खरं ना. आपल्यासाठी पैसे मागितले की नसतातच. आणि घरी मारे उधळले पैसे. एवढाली पंगत काय दिली, एवढ्याला घराला खर्च काय लावला, तेव्हा नाही यायला वाटलं की पैसे नाहीत म्हणून. आता इथं मी साधी चादर आणतो म्हणतो, एक तर पैसे नाहीत एक जोड. लेच करतात निरा. आता हळदी कुंकाचा कार्यक्रम बायाला बोलवलं की बाया पाहत नाहीत का? मला बेडशीट तो बदलाच लागते. ते पायपूसही बदलतो मी, एक तरी बदलतो हे इथलं. ते अंदरचे तरी राहू देतो असे, पण बेडवरचं बेडशीट आणि हे बदलतोच. हे का आहे सगळ्या बाया पाहतात. चांगलं वाटते का हळदी कुंकाला बाया दुसरं जुनं? चल बाई, मला माझ्या जोड किती आहेत ते पाहा लागतील. माझ्या जोडचे काढते जरा. आता हे सामानालाच तर पैसे देत नाही म्हणते, पार्लरसाठी देईन का मला पैसे? चल माझ्या जोड किती आहेत ते पाहते. माझ्या जोडे निघतील 1,000-1,500. येले का आहे ते 1,000-1,500 मी माझे बचत ठेवते. पार्लरमध्ये जायला लागणार नाही का हळदी कुंकूच्या वेळेस? येले का आहे देतात का मला पार्लरसाठी पैसे? मग तुम्हाला आगा ऑर्डर का होतील पार्लरसाठी द्या म्हटलं की? चल बाई, जरा आता मी मला पर्स होऊ शकतो. कोणत्या ना कोणत्या पर्समध्ये कुठे ना कुठं पैसे असतातच. सगळे काढतो आता जरा. मोजतो किती आहेत तर. म्हणजे माझ्या कामाला जरा लिंक लागते, काय करायला लागते काय नाही ते. या माणसाने काय आहे देते का मला पैसे? माझ्याजवळ 3-4 हजार तर निघतातच. जास्त पण कमी नाही. 4-1 हजार तर कशी आहेत माझ्याजवळ. चल पाहू दे बरं किती आहेत तर.